नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी तुमची आवडती लेखिका म्हणजेच तुमची शब्दसखी तुम्हाला भेटायला आली आहे. सुषमा बाबर शब्दसखी याच नावाने मी प्रतिलिपी ॲपवर लेखिका म्हणून लिखाण करते. ही कथा आहे एका सुंदर जोड्याची. ही माझी स्वरचित कथा आहे आणि या कथेची सर्व लेखन कायदेशीर हक्क हे माझे म्हणजेच या कथेची लेखिका सुषमा बाबर यांची आहे. तर कृपया करून कोणीही माझी कथा चोरी करू नये. तर चला बोलूया ना आपल्या कथेकडे, भेटाल ना. कथेचे नाव आहे तुझी नी माझी रेशीम गाठ, पर्व पहिले. कथा सुरू करण्याआधी कथानकातील पात्रांची नावे आधी माहिती करून घेऊयात. धनंजय राजवंश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा व आपल्या कथेच्या नायकाचे वडील. शारदा राजवंश गृहिणी, आपल्या नायकाची आई. अविनाश महाजन नायकाचा खास मित्र आणि बिझनेसमध्ये त्याचा मदत करणारा मदतनीस. अर्णव राजवंश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एकूणता एक वारस आणि CEO, आपल्या कथेचा सर्वात सुंदर आणि हँडसम नायक. टिशा राजवंश अर्णवची छोटी बहीण, कॉलेजमध्ये शिकत आहे. शकुंतला राजवंश मोठ्या मॅडम म्हणजेच अर्णवची आजी उर्फ माई. श्रीजा म्हात्रे आपली कथेची नायिका, सुंदर आणि सोज्वळ आणि शांत आणि अनेक रहस्यांनी भरलेले असे एक पात्र. मानसी देशमाने श्रीजाची खास मैत्रीण. हिची गोष्ट एक वेगळीच आहे आणि ती पुढे कळेलच. कथा जसजशी पुढे जाईल तसे अनेक पात्र ॲड होत जातील. आपली ही कथा प्रेम आणि अनेक रहस्यमय गोष्टींची आहे. उत्कंठ प्रेम, राग, तिरस्कार, भूतकाळ व सस्पेन्स थ्रिलरने भरलेली आहे. मग चला कथा सुरू करूयात ना. तुझी नी माझी रेशीम गाठ. शिवशक्ती अपार्टमेंट. ही मुलगी पन्ना एकही वस्तू नीट जागेवर ठेवत नाही आणि मग काही भेटत नाही वेळेवर. काय पसारा करून ठेवलं आहे. तिची आपली बडबड करत काम चालूच होते. ओय जानू, काय झाले एवढे चिडायला. मानसीने एवढं बोलतच बेडवर आपले अंग टाकले. काय झाले बोलत आहेस. हा बघ किती पसारा करून ठेवला आहेस रूममध्ये. जरा एकही वस्तू नीट जागेवर ठेवत नाही आणि नंतर मला शोधायला होते आणि तशीच पडली आहेस कपड्यावर. दिसत नाही का मी घड्या घालत आहे. चल उठ, हो बाजूला पटकन. ती थोडी चिडतच बोलली. अरे हम हे तो क्या गम है मेरी जानू. तुला नाही तर कोणाला दमू सांग. तूच तर माझी बेस्ट फ्रेंड आणि माझी सर्व काही आहे ना. मानसी जरा लाडात येऊन हसतच बोलली. झालं मस्का लावायला सुरुवात. आणि ही जानू काय, माझे नाव श्रीजा आहे ना गं. मग सरळ श्रीजा बोलत जा ना. नेहमी आपली TV सिरियलची नौटंकी चालू असते तुझी. मग काय करणार. तू करत नाही आणि माझी नौटंकी पायी काही जात नाही. मानसी जरा हात उभतच बोलली. हो का, मला काही गरज नाही तुझी नौटंकी वगैरे काही करायची, ती तूच कर. माझी फाईल मी इथेच ठेवली होती मगाची, ती शोधत होती. उद्या मला इंटरव्ह्यूला जायचे आहे, पण तू एवढा पसारा करून ठेवला आहे. म्हणले तो आधी आवरावा. श्रीजा कपड्यात ठेवतच बोलली. अरे हो रे, उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे ना AD राजवंश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये. जायचे आहे ना तुला. मी विसरलीच. तुला माहीत आहे राजवंश इंडस्ट्रीज इंडियातील नंबर 1 कंपनी आहे. देशातील विदेशातील यांच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. आणि राजवंश रूमची CEO कोण आहे माहीत आहे का कोण तुला. द फेमस बिझनेसमॅन, बॅचलर ऑफ हँडसम बॉय, द अर्णव राजवंश. किती हँडसम आहे तो अर्णव, माहीत आहे का तुला. बॅचलर बॉईज मध्ये त्याला पहिला नंबर लागतो. मुली तर मॅगझिनमध्ये त्याचा फोटो बघूनच वेड्या होतात. तुला तो रोज समोर पाहायला मिळणार. सो लकी यार. मॅगझिनमध्ये अर्णवचा फोटो बघत हाय अर्णव. मानसी आपली छातीवर हात ठेवून खुश होत बोलली. अगं बघ तरी किती क्यूट आणि हँडसम आहे हा. मानसी श्रीजाला फोटो दाखवायचा आग्रह करत बोलली. मग मी काय करू. मला काही कोणाचा फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही. फोटो न बघता राहिलेले कपड्यात ठेवत श्रीजाने दुर्लक्ष केले. मला आधी जॉब तरी मिळू देत आणि मला काही लकी वगैरे व्हायचे नाही. आणि तो अर्णव खूप हँडसम असेल पण मला त्याची काय. माझे काम भले आणि मी भले. श्रीजा आपली नेहमीप्रमाणे निर्विकारप्रमाणे बोलली.
काय गं तू पण श्रीजा, तुला कशातच कसा कधी इंटरेस्ट नसतो गं, नुसती काकूबाई बनून राहा आपली. मानसी आपली नाक मोडत बोलली. बरं बाई, काकूबाई तर काकूबाई, असू दे तुम्ही. चल जेवण तयार आहे, जेवून घ्या आधी, श्रीजा रूमच्या बाहेर पडतच बोलली. स्वर्णविला, गंगाराम, अरे सर्व तयारी झाली का? तुला माहीत आहे ना, माईनं सर्व जिथल्या तिथे लागते. शारदा डायनिंग टेबलजवळ येत बोलली. हो हो वहिनीसाहेब, सर्व काही झाले आहे. गंगारामने राहिलेले जेवणाचे पदार्थ डायनिंग टेबलवर ठेवतच बोलला. थोड्या वेळात सर्वजण जेवणाच्या ठिकाणी उपस्थित झाले. शारदा, माई नाही आली का अजून? धनंजय रावाने खुर्चीकडे पाहत विचारले. काय पप्पा तुम्ही पण, अजून घड्याळात 10 वाजायला 2 मिनिटं शिल्लक आहेत. एखाद्या वेळेस घड्याळ चुकेल, पण माई अजिबात नाही हां, टिशा हसतच बोलली. हो अगदी बरोबर बोलली तू, माई त्यांच्याजवळ येत बोलल्या. अगं माई तिची काय ऐकते, तू बस आधी जेवायला. आम्ही पण यावे का जेवायला? अविनाश खुर्चीवर बसत बोलला. नाहीतर अविदादा तुला काय आमंत्रण द्यावे लागते का? तसाही तू इथेच तर पडीक असतोच रोज, टिशा हसतच बोलली. टिशा असे बोलतात का? शारदा आणि माई एकत्रच बोलल्या. मग काय चुकीची बोलली का मम्मा मी? अर्णव भाई आणि अर्णवदादा म्हणजे जय आणि विरूची जोडी आहेत. जेव्हा बघावं तेव्हा एकत्र असतात, ऑफिसमध्ये पण आणि घरी पण. टिशा मुरडतच बोलली. हो का? हे मात्र बरोबर बोलली. या वयात एखादी मुलगी पसंत करून तिच्याबरोबर मजेत फिरायचे सोडून माझा सोना ह्या माकडावर फिरत असतो. माई जरा हसत आणि चिडवतच बोलल्या. माई तू सुद्धा असं बोलतेस मला, मी काय तुझा सोन्याला अडवले आहे का? तो सारखा काम आणि काम यात अडकून असतो. कितीतरी मुली त्याच्या मागे पुढे करत असतात, पण हा कधी कोणाकडे बघतच नाही आणि चेहऱ्यावर स्माईल तर देतच नाही. नेहमी ज्वालामुखी रागेट कुठला लूक असतो. त्यामुळे त्या मुलीही घाबरून जातात. तर मी काय करू? अविनाश तोंड फिरवत बोलला. कोणाला मुली बघतात? या भोपळ्याला? अर्णव तिथे त्याच्याजवळ बसत बोलला. ए गप रे, मी काय भोपळा नाही. लहानपणी होतो, आता बघ किती फिट आहे मी. आणि तुझ्यासारखा रिच अँड हँडसम हंग असताना आम्हाला कोण बघणार आहे म्हणा? अविनाश तोंड पाहतच बोलला. हो का? म्हणजे इथेही दोष माझाच का? ए भाई, माझ्याही कितीतरी फ्रेंड तुझ्यावर फिदा आहेत. त्यातली एखादी सुंदर मुलगी बघ ना, बाकीचे आम्ही बघू. हो का? तुझ्या त्या बंदर छाप मैत्रिणींना तुझ्याजवळच ठेव. आणि फिदा वगैरे काय असते का, हे बोलतात का? अर्णव तिचा कान पकडव. मी कुठल्या मुलीकडे बघून इम्प्रेस होणे अशक्य आहे. भाई सोड ना, कान दुखत आहे माझा, रडवेला चेहरा का टिशा बोलली. सोन्या सोड तिला. अरे बरोबर तर बोलत आहे ती. काम आणि बिझनेस काय होतच राहणार आहे, पण योग्य वयात लग्नही होणे गरजेचं आहे. हो ना माई? समजावत बोलल्या. प्लीज स्टॉप दिस टॉपिक. मी सर्वांना आधीच सांगितलं आहे, मला सध्या तरी लग्न या विषयावर चर्चा नको आहे. जोरात टेबलवर हात आपटून अर्णव रागारागातच रूमकडे गेला. अर्णव, अरे जेवण तरी पूर्ण कर. टिशा, तुला काही काम नाही, कशाला त्याला दमवत असतेस? एकतर खूप कमी वेळा तो आपल्या घरात बसून जेवण करतो, नाहीतर सारखे आपले ऑफिस आणि काम, नाहीतर सारखे मीटिंगसाठी आउटडोअर बाहेर देशात फिरत असतो. किती महिन्यांना तो आपल्यासोबत बसला होता डिनरसाठी, पण नाही. तू ही ना? शारदा चिडून बोलली. शारदा, तिला कशाला ओरडत आहेस? तसे आपल्या मुलाला रागवण्यासाठी काही कारण लागते का? तो अगदी त्याच्या आजोबावर गेला आहे, एकदम रागीट आणि स्ट्रिक. धनंजय हसत बोलले. धनंजय, तू अगदी बरोबर बोललास. माझा सोन्या अगदी यांच्यासारखाच, म्हणजे तुझ्या वडिलांसारखाच आहे. यांनाही कामापुढे आणि बिझनेसपुढे काही नाही दिसायचं. तसाच रागीट स्वभावाचा आहे हा पण. माई जुन्या आठवणी आठवत बोलल्या. जा बाबा अविनाश, तू त्याची समजूत काढ आणि त्याला काहीतरी खायला सांग. धनंजय अविनाशकडे देत बोले. हे बरं आहे. आगीचा डोम उचवून द्यायचा तुम्ही आणि शांत करायला मात्र या गरिबाला सांगायचं. आता या वाघाच्या दबडात हात घालायलाच तेव्हा. घामाघूम होत अविनाश बडबड करत अविनाशच्या रूमकडे गेला. हा पप्पा, मम्मी, माई, तुम्ही आणि हा अविदादा पण भाईला किती घाबरतो. आता मात्र या अविदादाची खेळ नाही. टिशा जोरजोरात हसत बोलली. तिचे ते शब्द ऐकून सगळेच हसू लागले. हे मात्र बरोबर बोलली. वाघाच्या समोर मांजर गेली आहे. धनंजय हलके हसत बोलले. पप्पा, मांजर नाही, बोका म्हणा. आता 3 काउंट करेपर्यंत आवाज येईल बघा. 1, 2, 3 आणि वरच्या रूममधून प्लेट आपटण्याचा मोठा आवाज येतो. चला, झाला आगीचा डोमचा उद्रेक. ते सगळं ऐकून घामाघूमच झाले. चला, नाहीतर हा ज्वालामुखी आपल्यावर कोसळायचा.
तो बोका त्याला शांत करेल असं म्हणत सगळेच आपापल्या रूममध्ये निघून गेले. इथे समाप्त होत आहे आपल्या कथेचा पहिला भाग. तर कसा वाटला मित्रांनो? मग येणार ना ऐकायला श्रीजा आणि अर्णवची सुंदरशी प्रेमगाथा? मग रोज भेटूयात आपण याच वेळेला, याच ठिकाणी आणि याच प्रेमाच्या प्रेमकथेत. बाय.